नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। रागिणीचे सगळे डाव हाणून पाडत आता भूमीने फायनली क्षितिजा ही भूमीची मुलगी आहे हे कोर्टासमोर सिद्ध केलेलं आहे आणि तेही एका जबरदस्त अशा युक्तीने। म्हणजे इतके दिवस झाले आपण सगळेजण म्हणायचो की भूमीने डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घ्यावा। एकदा का डीएनए टेस्ट केली की बाळ हे भूमीचं आहे, म्हणजे क्षितिजा ही भूमीची मुलगी आहे हे कोर्टाच्या समोर येईल असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं आणि फायनली तो डिसिजन झालेला आहे। आणि डीएनए टेस्टचे रिपोर्ट आता आपल्या सगळ्यांना जी शंका होती की जरी डीएनए टेस्ट केली तर ती मूर्ख रागिणी जी आहे ती डीएनए टेस्टचे रिपोर्ट बदलेल, आणि अगदी तसंच झालेलं असतं। कोर्टामध्ये डीएनए टेस्टचे रिपोर्ट बदललेले असतात प्रेक्षकांनो, पण भूमीने स्वतःच्या जीवाची बाजी लावून खरे डीएनए रिपोर्ट कोर्टासमोर आणलेले असतात आणि कोर्टासमोर तिने हे सत्य आणलेलं असतं की डीएनए टेस्ट ही केलेली आहे आणि कोर्टासमोर जे रिपोर्ट सादर केलेले होते ते खोटे रिपोर्ट होते आणि फायनली खरे डीएनए रिपोर्ट घेऊन येत भूमीने तिथे बाजी जिंकलेली असते आणि ही केस जिंकलेली असते। फायनली कोर्टाच्या समोर हे सिद्ध होत आहे की क्षितिजा ही भूमी आणि आकाश महाजन यांची मुलगी आहे। तेव्हा मात्र रागिणी त्याचबरोबर रागिणी, गीतांजली वकील आणि त्याचबरोबर अमोली यांची तोंड मात्र पाहण्यासारखी झालेली असतात। त्यांना कळायचं बंद झालेलं असतं, कारण त्यांना विश्वासच नाही की काय होऊ शकतं। आणि आज कोर्टाच्या समोर हे सगळं आलेलं असतं, कोर्टाच्या समोर या सर्व गोष्टी आलेल्या असतात आणि वाट लागलेली असते ती म्हणजे या रागिणीची। रागिणीने खूप प्रयत्न केले आकाश भूमीला क्षितिजापासून वेगळं करण्यासाठी। रागिणीने तिला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे सगळे प्रयत्न केले, परंतु जिंकली आहे ती भूमी। शेवटी एक आईच जिंकू शकते, एक आईच आपल्या लेकराला ओळखू शकते हे इथं प्रूव्ह झालेलं आहे। तिच्यावरती हल्ला केला रागिणीने, तिनं गुंडांच्या तावडीतून स्वतःला सोडवत ऐन वेळी कोर्टामध्ये दाखल होत हा सगळा पुरावा कोर्टासमोर आणलेला असतो। हे सगळं पॉसिबल झालेलं असतं ते फक्त आणि फक्त भूमीच्या अथक प्रयत्नांमुळे, आणि कोर्टाच्या समोर हे सिद्ध झालेलं असतं की फायनली क्षितिजा ही भूमी आणि आकाश महाजन यांची मुलगी आहे। आता हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर भूमी आर्ग्युमेंट करत असते, कोर्टासमोर मुद्दे मांडत असते। भूमी म्हणत असते की मिस्टर चौधरी जे आहेत, ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज आम्हाला करप्ट झालं म्हणून सांगितलं, त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी गोंधळ आहे। जेव्हा नर्सच्या नवऱ्याने, म्हणजे त्या नर्सच्या नवऱ्याने आम्हाला सांगितलं होतं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये काहीतरी गोंधळ असू शकतो आणि तुम्ही ते सीसीटीव्ही फुटेज पुन्हा मिळवा, चौधरीला भेटा। आणि मग आम्ही चौधरीला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलो, परंतु त्याच्या घरी गेलो असता चौधरी हा तिथे नव्हता। चौधरी हा तिथून गायब झालेला होता आणि जेव्हा तिथे गेलो तेव्हा मात्र आम्हाला धक्का बसला। तेव्हा इथे लगेचच आता भूमी सांगत असते की आम्हाला त्या गोष्टीची भीती होती, आम्ही गायकवाड साहेबांना कळवलं होतं, कारण तिथे गीतांजली येते आणि ती आर्ग्युमेंट करू लागते। ती म्हणू लागते की पण तुम्ही हे जे काय बोलत आहात या कोणत्याच बोलण्याला अर्थ नाही। तेव्हा गीतांजली म्हणत असते की एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी तुम्ही एकटे का गेलात, कारण तुम्हाला असं का वाटलं नाही की तुम्ही एकटे नाही गेलं पाहिजे तिथं, मग तुम्ही का गेलात, कारण एवढा मोठा पुरावा तुम्हाला शोधायचा होता ना, मग का, असा प्रश्न विचारला जातो। तेव्हा मात्र भूमी म्हणत असते की आम्ही गायकवाड साहेबांना फोन केलेला होता, ती व्यक्ती तिथून गायब होऊ नये याची आम्हाला शंका होती आणि म्हणून आम्ही लवकर जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचलोही होतो। आम्हाला ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली, कारण तिथे तो चौधरी होता जो तो गायब झाला तिथून, आम्हाला भीती होती ना चौधरी तिथून गायब होईल, आणि तेच झालेलं होतं। हे सगळं भूमी कोर्टाच्या समोर बोलत असते। तेव्हा मात्र गीतांजली आहे ती म्हणत असते खरंच तुम्ही स्क्रिप्ट रायटर व्हायला पाहिजे होतं, स्टोरी लिहायला पाहिजे होती, खरंच एवढ्या भारी सिरियल झाल्या असत्या, एवढा ड्रामा, इमोशनल ड्रामा एवढं सगळं याच्यामध्ये आहे हे ती बोलत असते आणि भूमीचा कॉन्फिडन्स हा लो करत असते। इकडे मानसी मात्र दुपट शोधण्यामध्ये दंग असते, कारण तिने पौर्णिमाची अख्खी रूम पिंजून काढलेली असते। आता ती रागिणीच्या रूम मध्ये दुपट शोधत असते, तिला ज्या ठिकाणी शोधता येईल त्या प्रत्येक ठिकाणी ती शोधण्याचा प्रयत्न करत असते। इकडे रागिणी मात्र जाम खुश असते, कारण भूमीवरती आरोप केले जात असतात। इकडे गीतांजली म्हणत असते की जज साहेब पहा तुम्ही, कारण ह्या ज्या भूमी महाजन आहेत त्या प्रत्येक वेळेस
नवीन स्टोरी बनवून आपल्या समोर मांडत आहेत, आपल्याला सांगत आहेत की हे असंच झालेलं आहे, हे तसंच झालेलं आहे, पण घडलेलं मात्र वेगळंच असतं आणि यांच्या मनाच्या ह्या स्टोऱ्या इथे चालू झालेल्या असतात. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते की आम्ही चौधरींकडे गेलो होतो, गायकवाड साहेबांना यायला तिथे पोहोचायला वेळ झाला, त्यामुळे ह्या गोष्टी अशा घडलेल्या होत्या असं भूमी सांगत असते. मग शेवटी इकडे अमोली म्हणते की हो, हे गायकवाड साहेबांकडे इकडे सॉरी हे चौधरींकडे गेले होते, परंतु तिथं घडलेलं मात्र वेगळंच होतं आणि तिथं काय घडलेलं होतं ते मी आता कोर्टाच्या समोर बोलणार आहे. त्यासाठी मी चौधरी यांची पत्नी हिला कोर्टाच्या समोर बोलावत आहे. आता चौधरीच्या बायकोला इकडे अमोलीने कोर्टाच्या समोर आणलेलं असतं आणि अमोली कोर्टाच्या समोर आता इकडे गीतांजली तिला प्रश्न विचारत असते. जेव्हा गीतांजली जी आहे ती तिला प्रश्न विचारत आहे तेव्हा ती सांगत असते की हो, ही लोक काल आमच्या घरी आली होती, हे दोघं जण आले होते, मग तिथं घडलं काय? तेव्हा ती जी आहे ती बोलायला सुरुवात करते. हे दोघं तिथं आले आणि त्यांनी आम्हाला धमकी दिली. जेव्हा हे आमच्या घरी आले होते तेव्हा आमच्या घरी माझे मिस्टर नव्हते, तर मी आणि माझी मुलं होतो. तर या दोघांनी आम्हाला धमकी दिली, जर ते CCTV फुटेजच्या बाबतीत कोर्टात येऊन साक्ष दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी आम्हाला दिलेली होती. पण कालपासून एक गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे कालपासून माझे मिस्टर गायब आहेत, कालपासून ते घरी आलेले नाहीत. मला तर शंका आहे की या दोघांनीच त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं असेल, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे भूमी म्हणत असते की हे जजसाहेब हे सगळं खोटं आहे, असं काहीच झालेलं नाहीये, असं भूमी कोर्टाच्या समोर सांगत असते. परंतु आता भूमी जे काही बोलत आहे या कोणत्याच बोलण्याला तिथे अर्थ नसतो आणि त्याचबरोबर भूमीचं प्रत्येक स्टेटमेंट हे चुकीचं ठरवलं जात असतं. तेव्हा भूमी म्हणते की मला गायकवाड साहेबांना काही प्रश्न विचारायचे आहेत. गायकवाड साहेब त्या विटनेस बॉक्समध्ये येतात आणि भूमी त्यांना प्रश्न विचारू लागते. भूमी त्यांना म्हणत असते की गायकवाड साहेब, मला नक्की सांगा काय झालं. त्या नर्सच्या खुनाच्या बाबतीतही आपण तो एकत्र बोललेलो होतो. तेव्हा गायकवाड साहेब सांगतात की आमचा तपास सुरू आहे. आणि मग इकडे या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा भूमी म्हणत असते की चौधरी यांच्याकडे जाण्यासाठी आम्ही तुम्हाला कॉल केला होता की नाही. तेव्हा गायकवाड साहेब सांगतात की हो, पण त्यानंतर काही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही, त्यामुळं आपलं जे बोलणं होतं ते पूर्ण होऊ शकलेलं नव्हतं. आणि हे गायकवाड साहेब बोलत असतात. तेव्हा मात्र आता इकडे वाट लागलेली असते, ती रागिणीची वाट लागत असते. रागिणीला सुरुवातीला आनंद होत असतो, कारण या सगळ्याचा करता करवता आहे ती फक्त आणि फक्त रागिणीच आहे. त्यामुळं रागिणीला खूप आनंद होत असतो, गोष्टी तिच्या म्हणण्याप्रमाणे घडत असतात, त्यामुळं ती मात्र खुश झालेली असते. भूमी सांगत असते की आम्ही गेलेलो होतो. मग तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुम्हाला नवऱ्याचा फोन आला, तर तुम्ही त्याचे कॉल डिटेल्स आहेत का तुमच्याकडे? तुम्ही कॉल रेकॉर्ड केलेला का? त्याने नेहमीच्या नंबरवरून फोन केला होता का? असे प्रश्नांचा भडीमार सुरू असतो. इतके प्रश्न की भूमी तिथं भांबावून जात असते आणि ही जी आहे ती प्रश्न आणि प्रश्न विचारतच राहत असते. आणि त्या प्रश्नांमुळेच इकडे भूमीला कळायचं बंद होतं. गायकवाड साहेब तिथं असतात. गायकवाड साहेबांनाही कळत नसतं, पण गीतांजली मात्र प्रश्नच विचारत असते. आणि मग भूमी सांगत असते की नाही, ते आमच्या लक्षात आलं नाही. मला सांगा, तुम्ही प्रत्येक गोष्टीची स्टोरी रचत आहात, कारण काहीही झालं तरीही तुम्हाला असं वाटत आहे की हे सगळं तुम्ही जे सांगत आहात ते खरं आहे. पण एक गोष्ट तुम्ही विसरताय की हे कोर्ट आहे, कोर्टाला साक्ष आणि पुरावे लागतात. तुमच्या मनगढंत कहाण्या इथे चालत नाहीत. भूमी सांगत असते की माझ्या डोळ्यांसमोर त्या नर्सचा खून झाला आणि मग माझ्या फोनला रेंज नव्हती, म्हणून मी काही अंतर पुढे गेले. मग तुम्ही किती अंतर पुढे गेला? भूमी सांगते की मी 50 पावलं पुढे गेली असेल. आणि त्याचबरोबर हे सगळं डिस्टन्स जाण्यासाठी तेव्हा गीतांजली बोलू लागते की हे सगळं करण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 मिनिटं लागले असतील. भूमी म्हणते मी त्यांना कॉल करण्यासाठी पुढे गेले आणि माघारी आले तर तिथं डेड बॉडी नव्हती, ती गायब झालेली होती. मग तेव्हा लगेचच आता इकडे गीतांजली म्हणू लागते तुम्ही हे सगळं मनगणन बोलत आहात, तुमच्या मनात जे काही चालू आहे ते सगळं तुम्ही बोलत आहात. आणि त्याचबरोबर तुम्हाला ह्या स्टोऱ्या लिहायची पहिल्यापासूनच सवय आहे, हे या सगळ्यातून घडत आहे, या सगळ्यातून सिद्ध होत आहे असं गीतांजली बोलत असते. तेव्हा मात्र भूमी म्हणत असते की बस, कारण हे सगळं कुठलंही मनगडन नाही, हे सगळं सत्य आहे. मग तेव्हा गीतांजली म्हणते की तुमच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही, या गोष्टीला जो पुरावा लागतो तो पुरावा तुमच्याकडे नाही. जर तुमच्याकडे पुरावा नाही तर कोर्ट या गोष्टींवरती कसा विश्वास ठेवेल? हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र भूमी हतबल होते, ती खाली बसते. तिला कळायचं बंद होतं काय करू, कारण इकडे आता बोललं जात असतं की तुम्ही या सगळ्या मनच्या कहाण्या सांगत आहात,
भूमी आता म्हणत असते की काय करू. जज साहेब म्हणत असतात की इकडे काही साक्षी पुरावे तुम्ही देऊ शकलेला नाही, ठोस पुरावे तुमच्याकडे नाहीत, असं जज साहेबांचं म्हणणं येत असतं. तेव्हा मात्र भूमीला कळायचं बंद झालेलं असतं. आता करायचं काय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. भूमीला कळत नसतं की मी नक्की काय करू, या सगळ्यातून कसा मार्ग काढू. क्षितिजा ही माझी मुलगी आहे, पण ही अमोली जी आहे त्याच्यावरती आता हक्क सांगून बसलेली आहे. मी करणार काय आहे. माझी मुलगी घरातून माझ्या गायब झाली होती, माझ्या कुशीतून ती गायब झाली होती आणि आता कोर्टाच्या समोर इथं गीतांजली सांगत आहे की यांची मुलगी गायब झालेली नाही, तिचं अपहरण झालेलं नाही. डॉक्टरांनी सांगितलं होतं ती जन्माला आली तेव्हाच वीक होती आणि तिची डेथ झालेली आहे, तिच्यावरती अंत्यसंस्कारही झालेले आहेत. हे सगळं जेव्हा सुरू असतं तेव्हा मात्र भूमीला धक्का बसलेला असतो. भूमी आर्ग्युमेंट करत असते. भूमीची ही पहिलीच वेळ असते. गीतांजली मात्र भूमीला तिथे बोलूच देत नसते. प्रत्येक भूमीचा मुद्दा ती खोडून काढत असते आणि भूमीला म्हणत असते की बस, हे सगळं तुम्ही जे काही बोलत आहात ते सगळं खोटं आहे. भूमीला मात्र प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. गीतांजली म्हणत असते की हे सगळं यांचं खोटं आहे. यांनी या मनगडण कहाण्या रचायला सुरुवात केलेली आहे. यांना प्रत्येक वेळेस असंच वाटत आहे आणि त्यांच्या मनाप्रमाणे त्या गोष्टी करत असतात, असं इकडे बोललं जात असतं. मग गायकवाड साहेबांना प्रश्न विचारण्यासाठी गीतांजली पुढे जाते आणि ती गायकवाड साहेबांना विचारू लागते की तुम्ही त्या घटनास्थळी का गेला नाही, म्हणजे नक्की काय झालं, तुमचे पुरावे काय आहेत, तेव्हा काही साक्षी पुरावे मिळालेले आहेत का. यांचं असं म्हणणं आहे की त्या नरचा तिथे खून झालेला आहे. मग खून झालेल्या ठिकाणी काही व्यक्ती मिळाल्या का, असं गायकवाड साहेबांना विचारलं जातं. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की नाही, असं काहीही मिळालेलं नाही. कारण त्यांना काही मिळालेलंच नाहीये तर ते होकार तरी कसा देणार होते ना. त्यांना काही तिथं मिळालेलंच नसतं. आणि भूमी मात्र आरोपावर आरोप सहन करत आहे. गीतांजली मात्र भूमीला म्हणत आहे की हाही तुमचा बनाव होता. जसं बाळाचं अपहरण झालं तसंच आता तुम्ही हा वेगळा बनाव सुरू केलेला आहे. तेव्हा भूमीला धक्का बसलेला असतो. भूमी म्हणत असते की काय करू, मी नक्की कशा पद्धतीनं हँडल करू हे सगळं. भूमी शांतच असते. बाळाचं दुपटं सापडत नाहीये. ती नर्स मेली, तिचा खून झाला, तिच्याबद्दल काही माहिती नाहीये. आता तिच्या नवऱ्याचा फोन आला, तो फोन रेकॉर्ड करायचंही राहून गेलं. आणि तेव्हा मात्र भूमीला आता त्रास होऊ लागतो. भूमी विचार करू लागते की नाही, काहीही झालं तरीही मला या सगळ्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. इकडे आकाश मात्र शांत असतो. भूमीच्या आणि आकाशच्या डोक्यात एकच सुरू असतं की दुपटं. ते दुपटं सापडलं की काहीतरी धागेदोरे मिळतील. आकाश म्हणतो की मी मानसीला मेसेज करून कळवलेलं आहे, पण मानसीचा मेसेज मात्र अजून आलेला नाही, असं इकडे आकाश म्हणत असतो. तेव्हा मात्र इकडे आता गीतांजली जी आहे ती भूमीला एकही शब्द बोलू देत नसते. तिचं फक्त एवढंच चाललेलं असतं की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की ह्या ज्या बोलत आहेत ते खोटं आहे. कारण यांच्या मनगडण कहाण्या आहेत. त्यांच्या मनगडण कहाण्यांमुळंच हे सगळं झालेलं आहे. हे सगळं जेव्हा आता भूमीच्या समोर येत असतं आणि भूमी आर्ग्युमेंट करत असते, पण भूमीचा प्रत्येक मुद्दा हा खोडून काढलेला असतो. आणि त्याच वेळी तिथे इन्स्पेक्टर साहेब सगळेजण असतात. सगळ्यांना धक्का बसत असतो. भूमी आता हतबल झालेली असते. कसे नक्की साक्षी पुरावे सादर करायचे, नक्की काय करायचं आहे, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे भूमी मात्र आता शांतपणे विचार करू लागते. आकाश म्हणतो की नाही, आता काहीतरी असं मिळालं पाहिजे. इकडे जज साहेब आता कोर्टाच्या समोर सांगू लागलेले असतात. जज साहेब म्हणत असतात की हे बघा, तुम्ही कोणतेही साक्षी पुरावे देऊ शकलेला नाहीत. इकडे गीतांजली मात्र बोलतच असते आणि इकडे आपल्या भूमीकडे बोलायला मुद्देच नसतात. जज साहेब म्हणतात की तुमच्याकडे कोणतेही साक्षी पुरावे नाहीत. तुम्ही जे काही केलेलं आहे ते आता कोर्टाच्या समोर सिद्ध होऊ शकलेलं नाही. त्यामुळं कोर्ट आता या निर्णयापर्यंत येत आहे की क्षितिजा ही यांच्याकडेच राहू शकते, कारण अमोली यांनी तिला कायदेशीर पद्धतीने दत्तक घेतलेलं आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता खूप मोठा धक्का भूमीला बसलेला असतो. भूमी म्हणत असते की काय करू मी नक्की, कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर आकाशच्या मोबाईलवरती मेसेज येतो आणि आकाश उठतो आणि म्हणतो की जज साहेब, मला भूमीशी काही बोलायचं आहे, मी 2 मिनिटं त्यांच्याशी बोलू शकतो का. हे विचारल्यानंतर मात्र आता इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर आकाश आणि भूमीकडे जी गोष्ट आलेली असते आणि ती म्हणजे बाळाचं दुपटं त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेलं असतं.
आणि मग भूमी म्हणते की जज साहेब, मला आता काही गोष्टी कोर्टाच्या समोर सादर करायच्या आहेत, ते म्हणजे चौधरी आणि त्याचबरोबर तो नर्सचा नवरा यांना लवकरात लवकर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात यावं. त्याचबरोबर आता ते दुपटं जे आहे हे आमच्याकडे मिळालेलं आहे आणि ते दुपटं मिळाल्यामुळं आता मी कोर्टाच्या समोर माझ्या क्षितिजाबद्दलच्या सर्व गोष्टी मी मांडू शकते. आता कोणत्याच गोष्टीला तिथे तथ्य राहणार नाही असं नाही, तर सगळं जे काय आहे ते व्यवस्थित असंच होणार आहे. काहीही झालं तरीही आता कोर्टाच्या समोर मी हे मांडू इच्छिते, मी हे सांगू इच्छिते की काहीही झालं तरीही आत्ता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कोर्टाने लक्षात घ्याव्यात आणि त्यासोबतच हे सगळं जे काय आहे ते व्यवस्थित पद्धतीनं आता भूमी कोर्टाच्या समोर मांडत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं आणि तेव्हा मात्र इकडे भूमी हात जोडून कोर्टाची विनंती करत असते आणि त्याचबरोबर भूमी म्हणत असते की मला काही वेळ हवा आहे, ते दुपटं कोर्टामध्ये सादर करण्यासाठी मला वेळ हवा आहे, लवकरात लवकर ते दुपटं मी कोर्टामध्ये आणून सादर करू इच्छिते. असं जेव्हा भूमी म्हणते तेव्हा जज साहेब बोलत असतात आणि तेवढ्यातच कोर्टाचा टायमिंग संपतो. आता कोर्टाचा टायमिंग संपलेला आहे आणि ही सुनावणी उद्या होईल असं बोललं जातं आणि तेव्हा मात्र भूमी जी आहे ती पाहतच राहते आणि खरं तर रागिणीला खूप आनंद झालेला असतो, कारण आता हे दुपटं कुठं सापडलंय, नक्की काय झालेलं आहे या गोष्टींचा शोध घेऊन ते दुपटं गायब करायचं आहे असं रागिणीने ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र रागिणीने आता सुटकेचा श्वास घेतलेला आहे. काही झालं तरी रागिणी म्हणत असते की फायनली या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इकडे आता पाहायला मिळतं की सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने करायच्या आहेत. भूमीने कोर्टाकडून परवानगी तर मागून घेतलेली आहे, परंतु आता भूमीला खूप आनंद झालेला आहे. फायनली हे सगळं जे काय आहे ते भूमी कोर्टाच्या समोर मांडत आहे आणि भूमीला एक अशी गोष्ट मिळालेली आहे की ज्यामुळं भूमीच्या हाती स्ट्रॉंग असे पुरावे लागलेले आहेत. त्यानंतर भूमी आणि आकाश दोघंही गायकवाड साहेबांकडे येतात. गायकवाड साहेब म्हणतात की खरंच भूमी मॅडम, आज तुम्ही पहिल्यांदा कोर्टामध्ये उभे राहिलेला होता, पण खूप छान पद्धतीने आर्ग्युमेंट केलेला आहे, न घाबरता न भीता तुम्ही बोललेला आहात, प्रत्येक मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. मान्य आहे की गीतांजली वकील समोर होत्या, पण त्यांच्याशी लढत देणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हती आणि ती गोष्ट तुम्ही आज कोर्टाच्या समोर करून दाखवलेली आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आकाश म्हणत असतो की हो, भूमी आहेच मुळात खूप हुशार, भूमी खूप स्ट्रॉंग आहे, भूमी कोणतीही गोष्ट खूप इझिली करू शकते, हे मला आधीपासूनच माहिती आहे असं आकाश सांगत असतो. भूमीने आजपर्यंत सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने केलेल्या आहेत असं भूमीच्या बाबतीत बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मानसी जी आहे ती धावत धावत येते आणि मानसी जी असते ती बोलत असते आणि मानसी ते दुपटं घेऊन येते आणि म्हणते की हे दुपटं. आता आकाश भूमी मानसीला विचारतो की कुठे सापडलं हे दुपटं, पौर्णिमाच्या रूममध्ये का? तेव्हा ती म्हणते की नाही, पौर्णिमाच्या रूममध्ये नाही, तर हे दुपटं जे आहे ते मला, तेव्हा भूमी म्हणते कुठं, रागिनीच्या रूममध्ये? तेव्हा मानसी म्हणते की नाही, हे दुपटं मला अडगळीच्या खोलीत सापडलं, मी या दुपट्याचा शोध घेत होते पण मला कळत नव्हतं, कारण पौर्णिमाची रूम झाली, आता आईंची रूम शोधून झाली, परंतु आता मी विचार केला की मला वाटायला लागलं की कदाचित अडगळीच्या रूममध्ये असेल, म्हणून मी अडगळीच्या रूमकडे गेले आणि मग इकडे अडगळीच्या रूममध्ये गेल्यानंतर ते दुपटं माझ्या हाती लागलं. तेव्हा इकडे मानसीला तो प्रसंग आठवत असतो आणि जेव्हा दुपटं तिच्या हातात असतं तेव्हा ती दुपटं हातात घेऊन रडत असते आणि ती म्हणत असते की नाही, काही झालं तरी हे दुपटं मिळाल्यामुळं क्षितिजा लवकरच आता आपल्याकडे येणार आहे. क्षितिजा जी आहे ती आपल्यापासून कधीच कुठे जाऊ शकणार नाही, क्षितिजाला कोणीही दूर करू शकणार नाही आणि ताई आणि भाऊजींकडेच ती असणार आहे हे मानसी ठरवत असते. मानसीने ते दुपटं आणून दिलेलं असतं तेव्हा गायकवाड साहेब म्हणत असतात की खरंच ही खूप मोठी गोष्ट घडलेली आहे आणि हे जे दुपटं आहे ते मिळाल्यामुळं सर्व गोष्टी ह्या चांगल्या पद्धतीने होणार आहेत. त्यासोबतच इकडे भूमीला ते म्हणत असतात की आता आपल्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागलेला आहे आणि त्यामुळं आपली केस स्ट्रॉंग होत आहे, परंतु एवढ्यावरच आपण शांत राहायचं नाही, तर आणखी बऱ्याच गोष्टी आहे. आणि त्याचबरोबर इकडे ते बोलत असतात, ते म्हणत असतात की काहीही झालं तरीही आता आम्ही पोलीस काय करतो, एखाद्या गोष्टीचा जर शोध घ्यायचा असेल
तर ती गोष्ट शून्यातनं करायला सुरुवात करतो. जेव्हा आता तिथे काहीच मिळालं नव्हतं, आता पुन्हा आपण नर्सचा खून झालेला होता त्या ठिकाणी जाऊया, तिथे गेल्यानंतर धागेदोरे काहीतरी हाती मिळतील असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी त्याचबरोबर गायकवाड साहेब हे सगळं बोलत असतात आणि ते म्हणत असतात की फायनली या सर्व गोष्टी आता आपल्या बाजूने येतील असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि गायकवाड साहेब म्हणत असतात की आता शून्यातून सुरुवात करायची आहे. तेव्हा भूमी पण म्हणत असते की हो, फायनली आपण आता शून्यातून सुरुवात करूया आणि जे काही राहिलेलं आहे ते पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करूया. हे सगळं त्यांचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आता आकाश भूमी सज्ज झालेले असतात. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आता भूमी अजूनही कोर्टात आलेली नसते, तोपर्यंत इथे कोर्टामध्ये आता DNA रिपोर्ट सादर केलेले असतात आणि गीतांजली वकिलाने DNA रिपोर्ट कोर्टाच्या समोर सादर केलेले असतात आणि सांगितलेलं असतं की या DNA रिपोर्टनुसार हे स्पष्ट होत आहे की क्षितिजा ही भूमी आणि आकाश महाजन यांची मुलगी नाही. त्याचबरोबर आतापर्यंत भूमी यांनी मामूली यांना जो मानसिक त्रास दिलेला आहे तो थांबवता आला पाहिजे आणि काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने घडू नये असं तिने सांगितलेलं असतं. तिचं म्हणणं असतं की कोर्टाने या गोष्टींचा विचार करावा आणि कोर्टाने लवकरात लवकर या गोष्टीवर निर्णय घ्यावा. आणि आता जज साहेब इथे बोलायला सुरुवात करत असतात. जज साहेब म्हणत असतात की काहीही झालं तरीही आता या DNA रिपोर्टनुसार हे स्पष्ट झालेलं आहे की क्षितिजा ही भूमी महाजन आणि आकाश महाजन यांची. तिकडून भूमी येते आणि भूमी बोलू लागते की मुलगी आहे, कारण ते रिपोर्ट माझ्या हाती आहेत. भूमीवरती गुंडांनी हल्ला केलेला असतो, भूमी रक्तबंबाळ झालेली असते आणि तशा अवस्थेत रिपोर्ट घेऊन आलेली असते. आकाश धावत भूमीकडे जातो आणि भूमी सांगते की हे बघ आकाश, हे रिपोर्ट आहेत माझ्याकडे. आता भूमीनं आणलेले रिपोर्ट खरे आहेत हे आता कोर्टाच्या समोर लवकरात लवकर प्रूव्ह करायला लागणार असतं, कारण काही झालं तरीही ऑलरेडी आधी कोर्टाच्या समोर DNA रिपोर्ट्स तिथे जमा झालेले असतात. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.